चला तर मग आज आपण सगळ्या वाती तयार करून घेऊ. हे थोडा कापूस जुना आहे म्हणून वात अशी दिसायली माझी, आणि गावरान कापूस आहे शेतातला, त्याच्याने असं दिसायलं. ह्याचा कापूस नाही आहे, आपला मेडिकलचा कापूस नाही आहे. हो का. माझ्या जर या सगळ्या वाती आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या वाती कशा वाटल्या. धन्यवाद. हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उद्या सोमवती अमावस्या आहे ना, तर आज आता मी तुम्हाला बेलवात करून दाखवते. सोमवती अमावस्याला बेलवात लावावी लागते. हे काही 3 वाती घेतलेत अशा, ही 3 वाती घेतल्यात. आता ह्याला कापूस लावलाय, दूध लावलाय. फुलवाती आहेत बरं का ह्या. कापूस आणि दूध लावायचं ना, असं करायचं. काही बेलवात तयार होते. हो का, 3 ह्याची बेलवात तयार होती. उद्या अमावस्या आहे ना मोठी, ती बेलवात लावावी लागते. मी तुम्हाला प्रत्येक वात करून दाखवते. ही बेलवात आहे. हो का, ही 3 वाती आहेत. इथे एक वात आहे, इथे एक वाती, इथे एक वात आहे. आता ही बेलवात तयार झाली. ह्याला दूध लावायचं आणि कापूस लावायचा असं. दूध आणि कापूस लावला की बेलवात तयार होते. ही कापूस पिंजून मी 3 वाती करून ठेवल्यात. आता ही कणी 33 पदराची कापसाची एक वात करून ठेवली. धनुर्मास समाप्त व्हायला आहे ना, माझ्या बोटाला खूप लागलं होतं म्हणून तयार करता आली नाही मला. आता तुम्हाला कमळवात करून दाखवते. काही तुळशीच्या वाती केल्यात मी. ह्या 3 तुळशीच्या वाती केल्यात. अगोदर पण दाखवल्या होत्या मी केलेल्या. अगोदर मग लाल दोराच्या होत्या, पंचरंगी धाग्याच्या. आता हे कापसाच्या आहेत. माझ्याकडे कमी पडल्या म्हणून मी 3 हे तुळशीच्या वाती केल्यात. तुळशीची समिधा आहे आणि तुळशीच्या समिध्यापासून मी वाती तयार केल्यात. आता काही बेलवात तयार झाली आपली. ही 33 धाग्याची एक कापसाची वात तयार झाली. आता ह्या बेलवातीला ना चांगलं भिजवायचं तुपामध्ये, आणि एक आरतीमध्ये नाही तर आपली दिवाळीची पंथी असते ना त्याच्यामध्ये लावायची. आता हे 6 पदराची एक वात आहे, कमळवात आहे ही. तो काही 6 वाती घेतल्या अशा ठेवायचं, 6 वाती. आता ह्या 6 वाती येतात. 6 वाती अशा करून लावायच्या, एकाला एक जोडून. ह्या 6 वाती आहेत बघा बा, केलेल्या तयार केलेल्या 6 वाती येतात. आता ह्याला आपण असं जोडून घ्यायचं. बघा, जोडून घ्यायचं चांगलं असं, आणि त्याची कमळवात तयार करायची. बराबर घ्यायचे सगळे शेंडे. बघा असे घेतले. आता बराबर घेतले ती. ह्याला कापूस लावायचा भिजवून दुधामध्ये भिजवून लावला की घट्ट लागतंय. तुम्ही रांगोळीमध्ये पाण्यामध्ये भिजवला की कापूस एवढा काही विशेष लागत नाही बरं का, घट्ट. शेंडे मात्र बराबर जोडून घ्यायचे सगळे, नाहीतर एखादी वात निषटती बरं का ह्याच्यामधून. हे काही कमळवात आहे. आता ह्याची अशी घेतली बराबर, सगळे शेंडे बराबर घेतले. तर आता ह्याला दूध लावायचं आणि कापूस लावायचा. कापूस पिठं लावायचा. तुम्हाला कापूस लावायला जमत नसेल तर अगोदर दोऱ्याने पण बांधून घेतलं तर जमतंय बरं का. दोऱ्याने जरी तुम्ही बांधून घेतली अगोदर ही वात तरी जमते. हो का, अशी वात तयार होईल लागते. माझी निष्ठायली मी म्हणलं ना तुम्हाला, बरोबर जोडून घ्यावं लागतं. इतके बरोबर जोडून घेतलं तरी सुद्धा निष्ठा आहे. तुम्हाला जर नाही जमली तर कापूस लावून तयार करायची, हे दोरा बांधून तयार करायची वात. 33 वातीची वात सुद्धा आपल्याला दोरा बांधून तयार करता येते बरं का. हे 6 वातीची एक कमळवात तयार झाली बरं का. एक वात थोडी निष्ठली माझी सुद्धा. हो का, एक वात खाली आली थोडी. मी तुम्हाला करून दाखवते परत. हो काही कमळवात आहे. ह्याला असं कापूस घ्यायचं, असं भिजवायचं आणि ह्याला घट्ट करायचं बरं का. असं घट्ट चांगलं वळून घ्यायचं.
हे बघा कमळवात तयार झाली. 6 वातीची कमळवात आहे ही. लक्ष्मीपुढे लावायला, विष्णूपुढे लावायला. बघा ही कमळवात आहे. ही बेलवात आहे. ही 33 पदराची वात आहे. ही तुळशीची वात आहे. आता ना मी तुम्हाला मंजुळवात करून दाखवते. आता आपण हे का नाही 8-9 वातीची मंजुळवात तयार करायची आपल्याला. हे का वाती घेतल्यात मी सगळ्या. मी वाती तयार करून ठेवल्यात बरं का, गोल वाती तयार करून ठेवल्यात. आता आपण मंजुळवात तयार करून घेऊ. 7 ह्याची मंजुळवात करायली बरं का. मग तुम्ही 11ची करू शकता. परत मग झालं तर तुम्ही 9ची करू शकता. आपली आपली आवड आहे. आपल्याला जितकी मोठी करायची तितकी मोठी करायची. हो का मंजुळवात करायली मी. हो काय 3 वाती जोडल्या तिथं. ही 3 वाती जोडून घेतल्यात मी चांगल्या. अशा जोडून घ्यायच्या एकाला एक चांगल्या घट्ट करायच्या. ती एक जागी होत असते तर त्याला वेगळं वेगळं करायचं. परत मग आपण आणखीन एक वाती घ्यायची. लोक इथं ठेवायची अशी. इथं ठेवायची. ही पण इकडे ठेवायची. बराबर यावी लागते बरं का, अशी छान दिसावी लागते. ही सुद्धा तुम्हाला कापसाची नाही आली तर दोरा बांधून तुम्ही करू शकता. का तर कापसाची थोडी जड जाती. आणि कापसाची जड कशी जाती तर एकाला एक गुंडाळून त्या सगळ्या वातीमध्ये येतात. 5 पदराची झाली. आणखीन 2 वाती लावते. 6 आणि 7 होते. आता हे विष्णूला प्रिय वात आहे बरं का, म्हणून आपण ही विष्णूकडे वात लावायची. का 7 पदराची वात आहे. वेगवेगळ्या करून दाखवते तुम्हाला वाती मी. कोणची लहान मोठी असली की ते बाहेर निघती. पण हो काही मंजुळ वात आहे. 7 ह्याची मंजुळ वात आहे. आता ह्याला इथं दूध लावायचं आणि घट्ट वळायचं. असं घट्ट वळायचं चांगलं. आणि परत वाती वेगळ्या वेगळ्या करायच्या. अशा वेगळ्या वेगळ्या वाती करून हो का मंजुळ वात तयार झाली. थोड्या वाती एकामेकात गुंततात ना. मंजुळ वात आहे. ह्याला पिट्ट करून घ्यायचं असं आणि परत ह्याला विकरून घ्यायचं असं. म्हणजे ही मंजुळ वात छान दिसते. किती छान झाली मंजुळ वात. ही मंजुळ वात तयार झाली. आता आपण 33 वातीची एक वात करू. त्याच्या अगोदर आपण मोदक वात तयार करून घेऊ. 11 वातीची मोदक वात करायली मी. तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी सुद्धा करायची असली तर तुम्ही करू शकता. कोणची वात लांब कोणची वात ही झाली तर तसं बी जमतंय. आणि एकसारख्या बी वाती केल्या तरी जमतंय. आता माझ्या थोड्या लांब मोठ्या झाल्या ते काढून टाकते मी थोडं थोडं. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला कापसाचा गोळा घालायचा. तुम्हाला जसा पाहिजे तसा घालायचा. आणि वाती विकरून घ्यायच्या. अशा विकरून घ्यायच्या वाती. म्हणजे वात छान दिसते. सगळीकडून सारख्या याव्या लागतात. अशी बसावी लागते चांगली. आता मी इथं कापूस नाही लावणार का तर अगोदरच ही मोठी झालेली आहे वात. म्हणून ह्याला कापूस जास्त लावणार नाही.
थोडा कापूस लावणार आहे वरी, का तर फिट्ट बसत नाही कापूस लावल्याशिवाय. आणि दूधच घ्या तुम्ही, दुसरं काही घेऊ नका लावायला त्याला. का असं करायचं आणि याला चांगलं विकरून घ्यायचं वातीला. मी अगोदर पण टाकलेली ही वात, पण मी कधी तिथं ह्याची टाकली, तार वातीची टाकली होती. आता ही ना मी तुम्हाला ह्याची दाखवायली, साध्या वातीची दाखवायली होता. मोदक वात आहे. थोडी माझी मोठी झाली, तुम्ही लहान पण करू शकता. ही मोदक वात अशी ठेवायची, लावायची. आता आपण 33 वातीच्या एक वात करतो. ह्याला सुद्धा तुम्ही दोऱ्याने बांधू शकता. हो का, असं करायचं, हो का, असं करायचं आणि ती दोरा बांधायचा. दोरा बांधला तरी ही वात छान दिसते आणि चांगली होती दोरा बांधल्यावर, बरं का. जी मोठी वात असती ती मध्यंतरी घ्यायची. आता ही माझी मोठी वात आहे, ही मध्ये घ्यायले, ही वरी घ्यायच्या थोड्या अशा वरी घ्यायच्या. आपण जसं मंजूळ वात केली तसंच ही वात करायची. मी तुम्हाला पूर्ण करून दाखवते. आता इथं मी दूध लावलं. आता हे कापूस पिंजून घेतलेला आहे आपण. कापूस चांगला पिंजून घेतलेला आहे, ते असा लावायचा होता मंजूळ वातीला मध्ये. ही मंजूळ, ही मोठी 33 पदराची वात आहे. 33 वाती आहेत ह्याला. मी तुम्हाला अशाच जोडून करून दाखवते. माधववेणी वात आहे. इथं केली. आता इथं पण आपल्याला कापूस लावायचा आहे. अशीच ही वात तयार करायची. ही वात तयार करताना थोडा त्रास होतोय, पण आपली कला आहे आणि ह्या महिन्यात लावावी लागते म्हणून ही वात करावी लागते. फक्त हे धोंडा मासामध्येच लागते, पुन्हा लागत नाही. अशा वाती घ्यायच्या, एकाला एक जोडायच्या, का अशा जोडायच्या. कोणती मोठी आली कोणती लहान आली म्हणून तुम्हाला तशी दिसायली वात. ह्या 33 वाती मोजून घेतल्यात बरं का मी. आता ह्याची मंजूळ मी ना माधववेणी वात तयार करते. करताना थोडा त्रास होत आहे, पण काही नाही, ते बराबर करायची. कधी एखाद्या वेळेस थोडी वेगळी बी दिसती, का तर कोणती वात मोठी येते कोणती वात लहान येते, त्याच्याने ती वेगळी पण दिसते एखाद्या वेळेस. तसं काय नसते. आपली हौस आहे आणि आपली देवाची भक्ती आहे म्हणून आपण ही वात करून लावायची. काय नाही असते त्याच्यात. थोडं वेगळी वाटली येते बाई, पण आता हे थोडं कापूस पातळ करून लावायचा. कापूस जर जाड लावला तर ते वाती बराबर दिसत नाहीत. आता हे दूध लावायचं इथं पण आपल्याला परत. असं थोडी निष्ठती ना ही वात करताना, मधून निष्ठली जाते. का निष्ठली वात माझी करताना. थोडी वात अवघड आहे ही करायला. फिट्ट बसवायची वात, परत निष्ठली जात नाही. त्रासच होतं ही वात करताना. कापूस बराबर चिटकला जात नाही आणि वात पण बराबर चिटकली जात नाही. आणि मी आधी वाती करून ठेवल्या होत्या ना, लगे वाती केल्या आणि लगे केली नाही वात तर चांगली होती. मी आधी वाती करून ठेवल्या होत्या. माझ्या हाताला खूप लागलं होतं, ती झालीच नाही माझ्यानी वात. मला आता शेवट आहे, उद्या लावून टाकावी म्हणून मी करून दाखवायला तुम्हाला. हो का, अशीच ही वात तयार करायची. मी तुम्हाला वात पूर्ण करून परत दाखवते. असंच जोडायचं ह्या वातीला आणि तयार करायची. आता हो काही 33 वातीची एक माधववेणी वात आहे. ही मंजूळ वात आहे, ही बेल वात आहे,
ही कमळ वात आहे, ही 33 पदराची कापसाची वात आहे, आणि ही तुळशीची वात आहे, आणि ही मोदक वात आहे. फॅननी पडली खाली. ही मोदक वात आहे. ह्याच्यापेक्षा तुम्ही लहान पण करू शकता बरं का मोदक वात. मी कापूसमध्ये कमी घातला आहे म्हणून ती बसत नाही जास्त. मी कापूसमध्ये घालत नाही, आजच घातला आहे कापूस बसना गेली म्हणून, नाहीतर मी नुसतीच करते मोदक वात. आता हे वातीचे एवढे प्रकार आहेत. हे 33 वातीची वात ना, धुंडा मास पूर्ण व्हायला आहे, पुरुषोत्तम मास पूर्ण व्हायला आहे म्हणून उद्या लावणार आहे. हे मंजूळ वात आहे, ही पण उद्याच लावणार आहे. हे बेल वात आहे, ही पण उद्या लावणार आहे, सोमवती अमावस्या आहे म्हणून. आणि ही 6 वातीची एक वात आहे, हो का, कमळ वात आहे. ही कमळ वातसुद्धा मी उद्या लावणार आहे. हे 33 पदराची वात पण उद्या लावणार आहे. तुळशीच्या वाती मी महिनाभर लावल्या. आता माझ्या हाताला दुःख झालं होतं म्हणून मला करता आलं नाही, म्हणून मी तुम्हाला आज सगळ्या वाती करून दाखवायले. ह्याला तुपात तेलात तुमच्याकडं काय असेल त्याच्यात भिजवायचं. सगळ्या वातीला कुंकू लावायचं, हळदी कुंकू लावायचं. ह्या वातीला, पूर्ण वातीला हळदी कुंकू लावून आणि परत मग ह्या वाती लावायच्या. तुमच्याकडे जे असेल त्याच्यामध्ये भिजवा, तुपामध्ये म्हणून तुपामध्येच नाही, आपली जशी ऐपत असेल तसं करायचं, जसं आपल्याकडं आहे तसं भिजवायचं. आता ह्या वाती मी अगोदर पण करून टाकल्या त्या, त्यामुळे पंचरंगी दोऱ्याच्या केल्या होत्या 33 वाती. आता हे लावायचं आहे आणि उद्या शेवट आहे म्हणून लावायचं. हे मोदक वात तर चतुर्थीला लावू शकता, उद्या लावायची काही गरज नाही आहे मोदक वाताची. हो का, हे आता 6 पदराची वात आहे ना, हो का, 6 वातीची एक वात आहे. हो का, कमळ वात आहे ही पण उद्या लावायची, उद्या संध्याकाळी लावायच्या. उद्या काय करायचं, सकाळी एक लावायची, दुपारी 2 लावायची, आणि संध्याकाळी हे सगळ्या छोट्या छोट्या लावून टाकायच्या. सकाळी ही लावायची. ह्याला आता तुपामध्ये भिजवायचं आहे आणि ह्याला ते हळदी कुंकू लावून भिजवायचं आणि का इथून तूप लावायची. ही वात कमळवात आपल्या 6 पदरी वातीची सुद्धा कमळवात छान होती बरं का. तीसुद्धा तुम्हाला कधीतरी करून दाखवेन मी, पण आज मी ही कमळवात केली. माझ्या हाताला दुःख झालं होतं, माझ्या हाताने करताही नाही गेलं होतं म्हणून मी शेवटला केलं हे सगळं. नाही तर दरवर्षी मी अगोदरच करत असे सगळं, पण ही शेवटला केले. आता हो का, किती छान दिसायली ही वातसुद्धा. करायला थोडी अवघड आहे, तुम्ही दोऱ्याने बांधू शकता, दोऱ्यानेसुद्धा बांधता येते ही. मी दोऱ्यानेसुद्धा तुम्हाला बांधून दाखवेन वात ही कशी बांधायची ती. असं तुम्हाला जोडायला नाही आलं तर दोऱ्याने बांधायची, दोऱ्याने बांधून करायची आणि लावायची देवासमोर. आता ही बघा, ही बेलवात आहे, 3 वातीची एक वात आहे. हो का, बेलवात आहे ही. उद्या सोमवती अमावस्या आहे ना, म्हणून मी ही बेलवात लावणार आहे. माझ्या जर हे वातीचे प्रकार तुम्हाला आवडले असतील, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे वातीचे प्रकार कसे वाटले. धन्यवाद.